हॅलो आणि नमस्कार अग्रिकॉस. पुन्हा एकदा तुमचं सारथी अग्रिकॉसच्या या YouTube चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. हेडिंग तुम्ही बघितलं असेल, कृषी सेवक भरती नेमकी कोण घेणार आहे आणि याच्या बाबतीतली चर्चा सुद्धा बऱ्याच काळापासून रंगली आहे. पण शेवटी फायनली याबद्दलचा एक स्पेसिफिक व्हिडिओ जो आहे, तो तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणेच काहीतरी विशिष्ट माहिती आणि चांगली माहिती तुम्हाला मिळेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती, YouTube चॅनलवरती बघायला मिळतील. आणि व्हिडिओ आवडल्यास शेवटी लाईक करायला विसरू नका. सुरुवातीलाच महत्त्वाची सूचना. बरेच विद्यार्थी सध्या कॉल करतायत. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडून कॉल रिसीव्ह करणं होत नाहीये. नंबर ऑफ कॉल खूप जास्त असल्यामुळे आणि सोबत-सोबत नंबर ऑफ लेक्चर्स सुद्धा खूप जास्त असल्यामुळं कॉल रिसीव्ह करणं हे पॉसिबल होत नाहीये. बॅचेस बाबतीतल्या इन्क्वायरी मुलं मला स्वतःला खूप जास्त करतायत. त्याच्यामुळे मी टिपिकली पुन्हा एकदा सांगेल, की तुम्हाला बॅच पर्चेस करायची असेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी सर्व बॅचेसच्या लिंक दिलेल्या आहेत. संपूर्ण तांत्रिक, अतांत्रिक घटकची अशी एक परिपूर्ण बॅच सुद्धा आहे. ज्यांना अतांत्रिक घटक पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक बॅच आहे आणि ज्यांना फक्त तांत्रिक घटक पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक बॅच आहे आणि ही बॅच ड्युअल लँग्वेजमध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे, म्हणजे मराठी आणि इंग्लिश अशा पद्धतीने. तेव्हा बिना किसी रुकावट के आणि कोणताही वेळ न गमावता स्टार्ट करूयात आजच्या या महत्त्वाच्या सेशनला. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, सर आम्हाला माहिती आहे की कोण घेणार आहे ते. तुम्ही हेडिंग घेऊन तर आलेले आहेत, आहे ना? एम-पी-एस-सी घेणार का आय-बी-पी-एस घेणार? कृषी सेवक भरती नेमकी कोण घेणार आहे ना? आणि मग घेतल्यानंतर जर समजा आम्ही असं बघितलं, की सर असं आम्हाला वाटतंय की कृषी सेवकची जी भरती आहे, हे टिपिकली आय-बी-पी-एस घेणार आहे का? किंवा एम-पी-एस-सी घेणार आहे का? मग एम-पी-एस-सी जर घेणार असेल तर काही बदल होऊ शकतात का? किंवा आय-बी-पी-एस घेणार असेल तर कोणत्या पद्धतीनं पेपर होऊ शकतो? या सगळ्यांचा परिणाम डिप्लोमावाले विद्यार्थी विशेष करून यांच्यावरती काय पडेल? जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करत आहेत, या विद्यार्थ्यांसाठी काही चेंजेस त्यांना करावे लागतील का? स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल आणावा लागेल का? बरं सर, जर सपोज परीक्षा एम-पी-एस-सीने घेतली, कारण तुम्ही सगळ्यात सुरुवातीच्या व्हिडिओजमध्येच एक गोष्ट सांगितली होती, की जर समजा परीक्षा 2026 नंतर झाली तर ती एम-पी-एस-सी घेऊ शकते आणि ती जर परीक्षा एम-पी-एस-सीने घेतली, कारण अजूनही सर्व लोक संभ्रमात आहेत. जर ती परीक्षा एम-पी-एस-सीने घेतली तर परीक्षा ही पेन पेपर अर्थातच काय, की तुमची असलेली ओ-एम-आर शीट याच्यावरती होईल की ऑनलाईन होईल? हा बऱ्याच लोकांचा बराच गोंधळ सध्या चालू आहे. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिल्यांदा, की सर ही परीक्षा कोण घेऊ शकतं? जर आपण व्यवस्थित पद्धतीने एनालिसिस केलं, तर आय-बी-पी-एस व्हर्सेस जर सपोज एम-पी-एस-सी या दोघांमध्ये जर आपण थोडं कंपॅरिझन केलं, तर काय फरक असू शकतो, सिलेबसमध्ये काय फरक असू शकतो, काय बदल असू शकतात, या बाबतीत सगळ्यात पहिल्यांदा तर पाहूयात. बघा 2026 मध्ये जसं पशुधन पर्यवेक्षक आहे किंवा बाकीच्याही ज्या क्लास 3 च्या पोस्ट आहेत, ह्या सगळ्या पोस्ट जसा ज्या पद्धतीनं सध्यापर्यंत पॅटर्न चालत आलेला आहे आणि आलेलं एक परिपत्रक सुद्धा तुमच्या सगळ्या लोकांपर्यंत ते YouTubeच्या माध्यमातून, पूर्ण टेलिग्रामच्या माध्यमातून ते पोहोचलंय आणि ज्याच्यामध्ये विचाराधीन असा एक शब्द वापरलेला आहे, की एम-पी-एस-सी ही परीक्षा घेऊ शकते बाबा, असं विचाराधीन सध्या कार्यक्रम चालू आहे. बरं सर, मग नेमका काय फरक पडेल जर परीक्षा आय-बी-पी-एसने घेतली आणि एम-पी-एस-सीने घेतली, तर फरक काय पडेल? म्हणजे याच्या आधीचा पेपर जो आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार झाला होता आणि त्याच्या आधी पेपर जे एम-पी-एस-सीने कंडक्ट केलेले होते, या दोन्ही गोष्टींना जर आपण व्यवस्थित पद्धतीने एनालिसिस केलं, तर काही मूळ मुद्द्यांपर्यंत आपण पोहोचतो. मग आता मूळ मुद्द्यांपर्यंत कसं पोहोचतो त्याचं हे विश्लेषण. तर सगळ्यात पहिल्यांदा डिफिकल्टी लेव्हलच्या बाबतीत पाहूयात, की सर जर पेपर आय-बी-पी-एसनी कंडक्ट केला तर डिफिकल्टी लेव्हल कशी असते आणि एम-पी-एस-सीने कंडक्ट केला तर डिफिकल्टी लेव्हल कशी असते. पेपर जर आय-बी-पी-एसने कंडक्ट केला, तर डिफिकल्टी लेव्हल जसं गणित बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, या बाबतीत जर आपण बोलायला गेलो, तर ती जी लेव्हल आहे, ही बँकिंग सारख्या विद्यार्थ्यां किंवा बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे थोडंसं झुकतं माप असतं. कारण की त्या पद्धतीने आय-बी-पी-एस किंवा टी-सी-एस यांचा जो पॅटर्न आहे, तिथे गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न हे थोडेसे चांगल्या लेव्हलचे, थोडेसे अवघड लेव्हलचे विचारले जातात, किंबहुना मॉडरेट टू हाय लेव्हलचे विचारले जातात. एम-पी-एस-सीचं मात्र तसं नाहीये. एम-पी-एस-सी ज्यावेळेस ही परीक्षा कंडक्ट करते, येणारे प्रश्न हे मध्यम लेव्हलचे असतात, मीडियम लेव्हलचे असतात. ईझी टू मॉडरेट अशा पद्धतीने तुम्हाला एम-पी-एस-सीने पेपर कंडक्ट केल्यानंतर या पद्धतीचे प्रश्न दिसतील. म्हणजे एम-पी-एस-सी हे जास्त करून जी-एस बेस प्रश्नांवरती किंवा त्या पद्धतीच्या प्रश्नांवरती जास्त भर देते. इकडे ॲप्टिट्यूड बेस म्हणजे गणित बुद्धिमत्ता या प्रश्नांसारखा बघा, सांगण्याचं तात्पर्य हे आहे, की तुम्हाला जेवढ्या मार्कचा जो सिलेबस आहे तेवढा तो राहणारच. फक्त डिफिकल्टी लेव्हल, काठिण्य पातळी जी आहे, ही बदललेली तुम्हाला कुठं ना कुठं दिसेल. आय-बी-पी-एसनी पेपर कंडक्ट केला तर डिफिकल्टी लेव्हल थोडीशी हाय तुम्हाला दिसेल. दुसरं, एम-पी-एस-सीने पेपर कंडक्ट केला तर डिफिकल्टी लेव्हल तुम्हाला कुठेतरी ईझी टू मॉडरेट या पद्धतीने दिसेल. पण मग कट ऑफ सुद्धा त्याच पद्धतीने लागतो, हे पण लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, की एक्झाम मोड. आता आय-बी-पी-एसने जर परीक्षा घेतली तर 100% परीक्षा
ही ऑनलाईन मोडमध्येच होण्याचे चान्सेस असतात, म्हणजे ऑनलाईनच मोडमध्ये होते. पण इकडे जर आपण पाहिलं एमपीएससीने परीक्षा घेतली, तर परीक्षा होण्याचे चान्सेस 2 वेगवेगळ्या मोडमध्ये आपल्याला दिसतात. एक तो ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा होऊ शकते किंवा ऑफलाईन मोडमध्ये होऊ शकते. पण जर आपण व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या, तर इथून पुढे होणारी ही परीक्षा हे जास्त करून ऑनलाईन पद्धतीने होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, की सर सिलेबसच्या बाबतीत काही बदल होऊ शकतो का? बघा सिलेबसच्या बाबतीत लागणारा गहू महाराष्ट्रात ज्यावेळेस आपण सीड रेट किंवा गहू महाराष्ट्रात पेरायचा आहे, रब्बी हंगामात पेरायचा आहे. लागणारा गहू हा एमपीएससीने पेपर घेतला तरी सुद्धा त्याला सीड रेट तेवढाच लागणार आहे. बरोबर आहे का? आणि आयबीपीएसने घेतला तरी सुद्धा सीड रेट तेवढाच लागणार आहे. पण महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो, की आयबीपीएस ज्यावेळेस प्रश्न विचारतं, कारण दोघांमध्ये तुलना करून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा त्या पद्धतीने ठरवणं फार गरजेचं आहे. जर आपण आयबीपीएसच्या बाबतीत पाहिलं, तर मुख्य भर हा फॅक्ट ओरिएंटेड डेटावरती जास्त असतो आयबीपीएसचा. म्हणजे हे न्यूमेरिकल्स लाइक डेटा, म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण पाहिलं, तुम्हाला टिपिकली एखाद्या राज्यातलं त्याचं प्रोडक्शनच विचारतील, म्हणजे उत्पादन किती आहे, उत्पादन क्षमता किती आहे, म्हणजे तुम्हाला नंबर्स वरती खेळवल्या जाईल जास्त करून. आयबीपीएसनी पेपर कंडक्ट केला तर फॅक्ट ओरिएंटेड डेटावरती जास्त भर दिला जातो. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जसं आता तुम्हाला म्हटलं मी, की प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना किंवा प्रधानमंत्री फसल बीमा योजना. आता याच्यावरती आयबीपीएसनी प्रश्न विचारला तर ते काय प्रश्न विचारतील, की किती टक्के इन्शुरन्स प्रीमियम आहे, असा आयबीपीएस विचारेल. पण एमपीएससीने जर तो प्रश्न विचारला ना, तर इथे कन्सेप्च्युअल डेटा जास्त येतो. एमपीएससी काय विचारेल, की प्रधानमंत्री फसल बीमा योजना या योजनेच्या अंतर्गत साधारणतः शेतकरी जे आहेत, बरोबर आहे का? तर ह्या शेतकऱ्यांना मदत कोण पोहोचवतं? म्हणजे इकडं फॅक्च्युअल डेटावरती प्रश्न नाही, इकडे कन्सेप्च्युअल डेटावरती थेरॉटिकल प्रश्न जास्त विचारले जातात. इकडे फॅक्च्युअल डेटावरती प्रश्न जास्त विचारले जातात. जसं नॉन टेक्निकलच्या सिलेबसमध्ये जसं गणित बुद्धिमत्ता ज्या लेव्हलचं येतं, त्या लेव्हलचं गणित बुद्धिमत्ता आयबीपीएसने पेपर काढण्यास येतं. एमपीएससी मध्ये मात्र गणित बुद्धिमत्ताची जी काठिण्य पातळी ही कंपॅरेटिव्हली थोडी कमी असते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की सर जर समजा मला माझी दिशा आता ठरवायची, मला अभ्यास करायचा आहे. जर परीक्षा आयबीपीएसने घेतली तर मला माहिती आहे, की रिपीट प्रश्न होण्याचे चान्सेस फारच कमी असतात. म्हणजे एकदा प्रश्न विचारला आयबीपीएसने, की पुढच्या वेळेस तो सेम तसेच प्रश्न विचारेल असं सहसा होत नाही. पण परीक्षा एमपीएससीने घेण्याचे संकेत जेव्हापासून आलेत, तेव्हापासून विद्यार्थ्यांनी स्वतःचा असलेला जो डायरेक्शन आहे किंवा स्वतःची असलेली जी ज्या पद्धतीचा अभ्यास करण्याची जी पद्धती आहे, ही थोडीफार बदलणं गरजेचं आहे. याचं कारण सांगतो मी तुम्हाला, की या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं, की जर समजा प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या, तर आतापर्यंत सरळ सेवेला जेव्हाही केव्हा प्रश्न आलेत, ज्या विद्यार्थ्यांनी मागील प्रश्नपत्रिका जे आपण कॉलेजमध्ये करायचो, जे डिप्लोम्याला मुलं करतात, की मागच्या प्रश्नपत्रिका काढायच्या, त्याचं अॅनालिसिस करायचं आणि त्याच्यावरून पुढची दिशा ठरवायची. त्याच पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी दिसेल, की तुम्हाला मागच्या सरळ सेवेचे, मग त्याचे ग्रामसेवकचे पेपर असो, तलाठीचे पेपर असो, याच्या आधी झालेले कृषी सेवकचे पेपर असो, त्या प्रश्नांच्या आधारावरती आपल्याला आपल्या अभ्यासाची पुढची दिशा ठरवावी लागेल एमपीएससीने पेपर घेतल्यानंतर. आयबीपीएस हे स्वतःचे प्रश्न रिपीट करत नाही, पण एमपीएससी रिपीट जरी करत नसेल तर त्या पद्धतीचे प्रश्न पुढे कंटिन्यू होतात. ही मानसिकता एमपीएससीची आपल्याला समजावी लागेल. आता या ठिकाणी सर जर आयबीपीएसनी पेपर कंडक्ट केलाच, तर काय फरक पडेल? जर आयबीपीएसनी पेपर कंडक्ट केला, तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, की इथे टर्मिनॉलॉजीज, कारण मागच्या वर्षी ज्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता आयबीपीएसचा, त्यांना एक माहिती आहे, की पेपर डिप्लोमापेक्षा ना जास्त लेव्हल ही होती ग्रॅज्युएशनची. तुम्ही जर पाहिलं असेल, ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेसचा पेपर दिला त्यांना लक्षातही असेल, की पेपरची काठिण्य पातळी ही ग्रॅज्युएशन लेव्हलवरची जास्त करून दिल्या गेली होती आणि कुठेतरी थोडाफार जो डिप्लोमाचा विद्यार्थी आहे त्याला ते थोडंसं जड गेलं होतं. तिथे वापरलेले शब्द सुद्धा, म्हणजे ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या इंग्लिशमध्ये जास्त वापरल्या होत्या रॅदर दॅन मराठीपेक्षा. एमपीएससी ह्या सर्व टर्मिनॉलॉजी मराठीतच वापरतं, म्हणजे चांगल्या पद्धतीच्या मराठीत वापरतं आणि इकडे आयबीपीएस टर्मिनॉलॉजी आहे ते बऱ्यापैकी इंग्लिश ट्रान्सलेट न करता तशाच पद्धतीने मागच्या वेळेस वापरल्या गेल्या होत्या. बरं मग याच्यात फरक काय पडेल? डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी याचा काही फायदा असेल का जर एमपीएससीने पेपर कंडक्ट केला तर? पुढच्या स्लाइडवर बोलणार आहे. आता नॉर्मली जर समजा तुम्ही पाहिलं तर आयबीपीएस ज्यावेळेस प्रश्न पेपर कंडक्ट करतं किंवा प्रश्न कंडक्ट केलेले आहेत, आतापर्यंत जनरली आयबीपीएसच्या पेपर कंडक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये असलेले बहुपर्यायी प्रश्नांमध्ये 5 ऑप्शन असतात. आणि एमपीएससीने बऱ्यापैकी प्रश्न जे घेतलेले आहेत किंवा बऱ्यापैकी पेपर जे घेतलेले आहेत, त्यांच्यामध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसलेले आहेत. म्हणजे आयबीपीएसनी परीक्षा कंडक्ट केली तर 5 ऑप्शन्स येतात आणि जर समजा एमपीएससीने परीक्षा कंडक्ट केली तर जनरली आतापर्यंतचा मी ट्रेंड सांगतोय, हे 4 ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी दिले गेलेले होते. अजून काही दोघांकडे एक कॉमन गोष्ट आहे, दोघांकडे कुठेही आपल्याला निगेटिव्ह मार्किंग यावेळेस दिसणार नाही. बरं, सर हे तर आम्हाला कळालं थोडंसं, पण व्हॉट अबाउट पुस्तकं आता मग कोणती वाचायला पाहिजे? जर समजा एमपीएससी परीक्षा कंडक्ट करत असेल, आलं लक्षात? जर एमपीएससी परीक्षा कंडक्ट करत असेल,
तर मग त्या केसमध्ये पुस्तकं कोणती वाचायला पाहिजे, स्टडी मटेरियल कोणतं रेफर करायला पाहिजे. मग या केसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सजेस्ट करेल, मराठीमध्ये असलेलं सर्वात सुंदर पुस्तक हरिहर गायके सरांचं कृषीशास्त्र नावाचं पुस्तक आहे, रेफर करायला पाहिजे. नंबर 2, विद्यार्थ्यांनी जे डिप्लोमाधारक विद्यार्थी आहेत, त्यांनी डिप्लोमाच्या नोट्स एकदा वाचणं गरजेचं आहे. नंबर 3, ज्यांना शक्य असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी कृषी संवादिनी म्हणजे जे आता बदललंय नाव, है ना? ते वाचायला पाहिजे चारही विद्यापीठाची. तिसरी महत्वाची गोष्ट आपल्या असलेल्या मुक्त विद्यापीठाच्या नोट्स ज्या आहेत, मुक्त विद्यापीठाच्या नोट्स, ओके? विद्यापीठाच्या नोट्स या तुम्ही वाचायला पाहिजे. या पद्धतीने तुमचा अभ्यासक्रमाचा थोडासा जो दिशा आहे, जी दिशा आहे ती बदलायला पाहिजे. कारण आता या ठिकाणी तुम्हाला एक मी वेगळा व्हिडिओ सुद्धा अजून याच्यावरती बनवून टाकेल. जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, की सर आम्हाला अतांत्रिक घटकाबाबतीत तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, त्याचा पूर्ण सिलेबस फोड करून सांगितला होता. जर तुम्हाला तांत्रिक घटकाबाबतीत खरंच गरज वाटत असेल, की सर आम्हाला तांत्रिक घटकाबाबतीत जे पुस्तकं आहेत किंवा तांत्रिक घटकाचा जो सिलेबस आहे, तो थोडासा विश्लेषण करून तुम्ही सांगाल का? जर तुम्हाला गरज वाटत असेल खरंच, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, की हो सर, आम्हाला तांत्रिक घटक थोडासा विस्तृतपणे थोडासा सांगाल. जर तुम्हाला वाटत असेल, जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स केल्याच तर डेफिनेटली मी हे कन्सिडर करेल, की हो, तुम्हाला त्या विषयांना विस्तृतपणे सांगणं अजून गरजेचं आहे आणि मी त्या पद्धतीचा एखादा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी बनवेल. बरं, सर मग एम-पी-एस-सीने परीक्षा कंडक्ट केली, तर थोडा मराठीचा कल जो आहे आपल्याला थोडासा बघावा लागेल आणि याच्या बाबतीतला एक अजून व्हिडिओ, इत्थंभूत व्हिडिओ मी तुम्हाला पुढे बनवेल सुद्धा, की जसं हॉर्टिकल्चर वाचायचं असेल म्हणजे उद्यान विद्या बाबतीत वाचायचं तर काय वाचायचं? जसं उदाहरणार्थ बॉटनीचे प्रश्न किती येतात? जसं कृषी घटक जो आहे आपला, जसं ॲग्रॉनॉमीच्या बाबतीत जर आपण पाहिलं है ना, तर कृषी शास्त्राच्या बाबतीत किती प्रश्न येऊ शकतात? अशा सगळ्या म्हणजे कृषी विद्येच्या बाबतीत किती प्रश्न येऊ शकतात? कसे येऊ शकतात? कोणत्या पद्धतीनं वाचन करायला पाहिजे? ह्या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेन. त्यामुळे आजच सांगतोय, सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा व्हिडिओ डेफिनेटली येईल. मग कोणती पुस्तकं वाचायला पाहिजे? तर जसं कृषीशास्त्र, डिप्लोमाच्या नोट्स वाचायला पाहिजे, कृषी विद्यापीठ, मुक्त विद्यापीठाच्या नोट्स वाचायला पाहिजे, कृषी संवादिनी ज्या आहेत चारही विद्यापीठांच्या त्यांच्या बाबतीत वाचायला पाहिजे. सर मग आता डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांच्या बाबतीत नेमकं तुमचं काय मत आहे? या जर समजा पेपर एम-पी-एस-सीने घेतला, तर तुम्हाला काय वाटतं डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट चांगली असेल की वाईट असेल? तर ऑब्व्हियस गोष्ट आहे डिप्लोमाधारक विद्यार्थी आहेत किंवा डेडिकेटेडली जे विद्यार्थी कृषी सेवकचा अभ्यास करत आहेत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एम-पी-एस-सीने पेपर घेतला, त्या विद्यार्थ्यांसाठी ती गोष्ट फायद्याची असणारच आहे. का? कारण पेपर हा ज्यावेळेस एम-पी-एस-सी सेट करतं, तो कुठे ना कुठे डिप्लोमा, डिग्री या दोन्ही लेव्हलची काठिण्य पातळी समांतर करून म्हणजे त्यांचं समागम साधून याच पद्धतीने तुम्हाला पेपरचा जो काठिण्य पातळी ही ठरवलेली एम-पी-एस-सीने दिसेल. म्हणून एम-पी-एस-सीने पेपर घेतला तर सिलेबस फार बदलेल का? तर नाही बदलणार. पण रिसोर्सेस जे तुम्ही स्वतःहून आता वाचताय, ते रिसोर्सेस मात्र तुम्हाला बदलण्याची गरज नाही, पण वाचण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. बघा सिलेबस तोच असतो, पण ॲग्री एम-पी-एस-सीत प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असते. सिलेबस तोच असतो, पण ए-एफ-ओमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असते. सिलेबस तोच असतो, एफ-सी-आयमध्ये वेगळं, सिलेबस तोच आहे, नाबार्डमध्ये वेगळं. सिलेबस तोच आहे. कृषी सेवकमध्ये विचारण्याची पद्धत ही वेगळी असते आणि त्याच्यामुळं आपल्या अभ्यासाची दिशा ही आपल्या भविष्यातली दशा नक्की ठरवेल. त्यामुळं विद्यार्थी मित्रो, एक तुम्हाला मी कन्फर्म पुन्हा एकदा सांगेल, की आपला अभ्यास हा कमी पडू देऊ नका. ॲडव्हर्टाइजमेंट ही लवकर तुम्हाला आलेली या ठिकाणी दिसेल. तुम्हालाही माहिती आहे, की जोपर्यंत कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्याच्यात पॉझिटिव्ह संकेत दिसत नाहीत, तोपर्यंत मी तुम्हाला त्या गोष्टींच्या बाबतीत तेवढं बोलत नाही. आपला स्वतःचा अभ्यास पुढे चालू ठेवा. बरेच विद्यार्थी सध्या आता बँकिंगच्याही परीक्षा पुढच्या एक 4-6 महिन्यांपर्यंत म्हणजे 4-2 महिन्यांपर्यंत जे ॲग्रीकल्चरचे विद्यार्थी आहेत, त्यांच्या परीक्षा नसतील त्यांनी सुद्धा स्वतःची प्रॅक्टिस सोडू नका, प्रॅक्टिस चालू ठेवा. या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला निश्चितपणे होईल. चालेल? तेव्हा अजून माहितीपूर्ण व्हिडिओ सहित म्हणजे तांत्रिक घटकाबाबतीत नेमकं काय वाचावं, सिलेबस कसा असतो, काय असतो, या बाबतीतला इत्थंभूत व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला तांत्रिक घटकाबाबतीतली अधिक माहिती पाहिजे असल्यास मला नक्की सांगा. तुमचे अजूनही काही डाऊट असतील कृषी सेवक बाबतीत तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे मला पुढचे व्हिडिओ त्याच्या निमित्ताने तुम्हाला बनवून देता येतील. चालेल? तेव्हा तुम्हाला परीक्षेसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. अभ्यास करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. थँक यू.